स्वागत आहे तुमचं ट्रान्स डेल्टामध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हेन्शनल करंट काय असतो आणि इलेक्ट्रॉन करंट म्हणजे त्याला आपण ॲक्च्युअल करंटही म्हणतो। तर बऱ्याचशा बुकमध्ये ह्या दोन डायग्राम बघा असतात। पहिली असते तुमची कन्व्हेन्शनल करंट फ्लो आणि इलेक्ट्रॉन करंट फ्लो। बुकमध्ये बघा नेहमी हे स्टेटमेंट फिक्स असतं की कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन ही काय असते, ॲक्च्युअल करंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते। पण आपण हा कधीच विचार करत नाही की हे स्टेटमेंट बुकमध्ये का दिलेलं आहे की ॲक्च्युअल जो करंट आहे आणि कन्व्हेन्शनल करंट आहे हे दोघं एकमेकांच्या अपोजिट का असतात। बघा याच्या मागचं रिझन जे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की नेमका ह्या अपोजिट का असतात ते। बघा करंट म्हणजे काय, आपण सिंपल म्हणतो ज्यावेळेस एखाद्या पॉईंटवरून काय होतो किंवा एखाद्या कंडक्टरमधून चार्ज जर फ्लो होत असेल, बरोबर आहे, समजा क्यू हा चार्ज आहे आणि ह्या टाईममध्ये एक पर्टिक्युलर टाईममध्ये जर चार्ज काय होतोय तुमचा एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर फ्लो होतोय तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली करंट म्हणतो। बघा हा करंटचे दोन टाईप आहे, एक कन्व्हेन्शनल करंट आपण आत्ताच मागच्या स्लाइडमध्ये बघितलं हे कन्व्हेन्शनल करंट आणि तुमचा इलेक्ट्रॉन करंट यालाच आपण ॲक्च्युअल करंट आहे म्हणतो। यांची डायरेक्शन अपोजिट का असते, पण याच्या मागचं रिझन जर आपल्याला बघायचं असेल तर बघा आपण आत्ताच बघितलं की करंट काय आहे, फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम। एका पर्टिक्युलर टाईममध्ये जर तुमचा चार्ज फ्लो होत असेल तर त्याला आपण करंट म्हणतो। आणि जर कन्व्हेन्शनल करंटची डेफिनेशन बघितली तर कन्व्हेन्शनल करंटची डेफिनेशन काय, दी फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज। आणि इलेक्ट्रॉन करंट किंवा ॲक्च्युअल करंट काय सांगतो की फ्लो ऑफ निगेटिव्ह चार्ज। मग आता याच्यामध्ये करेक्ट कुठलं आहे, बघा पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होणार तुमच्या कंडक्टरमधून की निगेटिव्ह चार्ज फ्लो होणार। पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणले, कन्व्हेन्शनल करंट, आणि निगेटिव्ह चार्ज जो फ्लो होतोय त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन करंट किंवा ॲक्च्युअल करंट। परत यामध्ये कन्फ्युजन की नेमका चार्ज फ्लो होतो, कुठला चार्ज फ्लो होतो, पॉझिटिव्ह होतो की निगेटिव्ह फ्लो होतो। बघा याचं उत्तर आपल्याला नेक्स्ट स्लाइडला मिळणार आहे। बघा कन्व्हेन्शनल करंट आपण आत्ताच बघितलं, फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज। बघा हा जो कन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह चार्जचा हा कोणी दिला, तर हा कन्सेप्ट जो दिला आपल्याला बेंजामिन फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ होते। त्यांनी 18th सेंचुरीला काय दिलाय, हा कन्सेप्ट दिलाय। कशाचा कन्सेप्ट दिलाय, करंटचा। पण कुठल्या करंटचा, कन्व्हेन्शनल करंट। जो कन्व्हेन्शनल करंट फ्लो होतो त्याचा कन्सेप्ट कोणी दिलाय, हा जो कन्व्हेन्शनल करंट आहे याचा कन्सेप्ट जो दिलाय तो दिलाय बेंजामिन फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ होते 18th सेंचुरी। बघा ज्यावेळेस हे शास्त्रज्ञ 18th सेंचुरीला डिस्कवरी जी आहे इलेक्ट्रॉनची ती झालेली नव्हती। इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झालेली नव्हती म्हणजे काय की शास्त्रज्ञांना हे माहीत नव्हतं की इलेक्ट्रॉन काय आहेत, प्रोटॉन काय आहेत, पॉझिटिव्ह चार्ज काय, निगेटिव्ह चार्ज काय, ह्या कुठल्याच गोष्टी काय आहेत 18th सेंचुरीमध्ये माहीत नव्हत्या। मग काय झालं की अर्ली स्टेज होती इलेक्ट्रिसिटीची, त्यावेळेस बेंजामिन फ्रँकलिन नावाने काय केलं, एक शास्त्रज्ञ होता, त्याने एक एक्सपेरिमेंट केला। तर हा एक्सपेरिमेंट कुठला आहे, त्यांनी काय केलं, एक ग्लास रॉड घेतला आणि एक सिल्कचा एक क्लॉथ घेतला आणि हे काय केले, ह्या दोन ऑब्जेक्ट जे आहेत रॉड आणि सिल्कचा क्लॉथ हे काय केले, रब केले। मग रब केल्यामुळे काय झालं, ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला। आता त्यावेळेस तर माहीत नव्हतं की चार्ज काय, आणि ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट झाला। आणि बघा आपण याला जर शॉर्ट केलं तर एक स्पार्क क्रिएट व्हायचा। म्हणजे हा स्पार्क जो आहे तर ह्यांनी काय कन्सिडर केलं की हा स्पार्क कशामुळे होतोय किंवा करंट कशामुळे फ्लो होतोय, की काहीतरी काय होतंय की ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये फ्लो होतोय। मग त्यावेळेस तर चार्ज फ्लो होतोय, चार्ज नावाचा कन्सेप्ट नव्हता, मग त्यावेळेस नाव काय दिलं, इलेक्ट्रिक फ्लुइड। इलेक्ट्रिक फ्लुइड काय होतंय, फ्लो होतंय, कुठून फ्लो होतंय की ह्या रॉड पासून तुमच्या क्लॉथकडे फ्लो होतंय, म्हणजेच तुमचा करंट फ्लो होतोय। आणि यांनी काय कन्सिडर केलं की यालाच यांनी कन्व्हेन्शनल करंट म्हणजे करंट फ्लो होतोय एक असं ॲझ्युम केलं। काय ॲझ्युम केलं की रॉड पासून तुमच्या क्लॉथकडे जो काही स्पार्क होतोय तो कशामुळे होतोय, तो इलेक्ट्रिक फ्लुइड फ्लो होतोय, ते पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह म्हणजे हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल असं कन्सिडर केलं। म्हणजे जर तुम्ही एक वॉटर कन्सिडर केलं, याची लेवल हाय आणि एक दुसरा एक
वॉटर लेवल कन्सिडर केली, जी काय वॉटर लेवल लो आहे, तर हे जे वॉटर आहे ते काय होणार आहे, हाय लेवलकडून लो लेवलकडे फ्लो होणार आहे. तोच कन्सेप्ट इथे काय दिला आहे, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. पण इथे चार्जचा कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे यांनी इलेक्ट्रिक फ्लुइड नाव काय दिलं आहे, त्या चार्जला दिलं होतं. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणून काय केलं, कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो बॅटरीमधला, जर आपण बघा पहिल्या स्लाईडमध्ये जर बघितलं, म्हणून पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे काय होतोय, तुमचा एक इलेक्ट्रिक फ्लुइड फ्लो होतोय, त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे, कन्व्हेन्शनल करंट. हा कन्सेप्ट कोणी दिला, हा कन्सेप्ट दिला तुमचा बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञाने. आता ह्यांना इलेक्ट्रॉन माहीत नव्हते, प्रोटॉन माहीत नव्हते, त्यामुळे यांनी एक इलेक्ट्रिक फ्लुइड नाव दिलं. आता बघा नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तुमचा इलेक्ट्रॉन करंट. बघा ॲक्च्युअल करंट आपण याला म्हणतो. हा कन्सेप्ट जर कोणी दिला असेल तो जे थॉम्सन. यांनी काय सांगितलं की जे काही फ्लो होतंय पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह किंवा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हमध्ये जे काही फ्लो होतंय ते फ्लो होणारी गोष्ट कोणची आहे, तर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी, इलेक्ट्रॉन चार्ज याची डिस्कवरी कोणी केली, तर जे थॉम्सन यांनी एक एक्सपेरिमेंट केला, कॅथोड रे ट्यूब नावाचा एक्सपेरिमेंट केला, आणि त्याच्यावरून त्यांनी हे सांगितलं की ॲक्च्युअल जो कंडक्टरमध्ये फ्लो होतो तो काय असतो, तुमचा इलेक्ट्रॉन. ॲक्च्युअल काय फ्लो होतं, तर इलेक्ट्रॉन होतो. बघा जो काही मागचा एक्सपेरिमेंट होता कुठला, हा रॉड, ग्लासचा रॉड आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला आणि एक क्लॉथ होता तिथे निगेटिव्ह चार्ज क्रिएट झाला. पहिले जो शास्त्रज्ञ होता तर त्यांनी काय सांगितलं होतं की पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे काय होतं, काहीतरी फ्लो होतंय, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतो असं सांगितलं होतं. पण नंतर एक्सपेरिमेंटनी जे थॉम्सननी काय सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत नाही, तर फ्लो काय होतं, तुमचा इलेक्ट्रॉन होतो, आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, आणि तो काय होतो तुमचा हा चार्ज जो आहे आता ह्या बॉडीवरचा, म्हणजे सिल्कवर जो काही निगेटिव्ह चार्ज झाला होता बरोबर, आणि रॉडवर काय होता, पॉझिटिव्ह चार्ज होता, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा काय होतोय, तुमचा रॉडकडं मूव्ह होतोय. म्हणजे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ॲक्च्युअली काय होतोय, इलेक्ट्रॉन फ्लो होतोय आणि करंट फ्लो होतं, हे ॲक्च्युअली सांगितलं. मग आता याच्यातलं बरोबर कोणाचं आहे, तर जे थॉम्सननी जे सांगितलं ते करेक्ट आहे, कारण इलेक्ट्रॉन काय होतात, ॲक्च्युअली मूव्ह होतात सर्किटमध्ये, पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होत नाही. त्यामुळे काय झालं की ह्यामध्ये आता परत एक डिफरन्स तयार झाला की बरोबर कोण. तर बरोबर कोण आहे, तर जे थॉम्सन काय करेक्ट आहे. जे थॉम्सननी सांगितलं की इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली मूव्ह होतात. बघा आतापर्यंत मग 150 वर्षानंतर ही गोष्ट काय सांगितली, कोणी सांगितली, जे थॉम्सननी सांगितली. बेंजामिन फ्रँकलिनच्या नंतर 150 वर्षानंतर ही गोष्ट सांगितली. पण त्यावेळेस ह्या 150 वर्षामध्ये काय झालं होतं, जे काही तुमचे सेल्स आहेत त्याच्यावरही काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे कोणाच्या कन्व्हेन्शननी प्रिंट केले गेले होते, ते बेंजामिन फ्रँकलिनच्या. त्यानंतर जे काही बुक पब्लिश झाले होते, सगळे बुक पब्लिश झाले होते, ते काय कन्सिडर केली होती, डायरेक्शन, ॲक्च्युअल डायरेक्शन जी आहे कन्व्हेन्शनल डायरेक्शन ती कन्सिडर केली होती. पण नंतर आता परत सर्व बुक बदलणे, ह्या सगळ्या गोष्टी रिप्रिंट करणे हे पॉसिबल नव्हतं. म्हणून काय केलं, आणि मॅथमॅटिकली याच्यामध्ये काही चेंज होत नाही. बघा जर तुम्ही कन्व्हेन्शनल डायरेक्शन पकडली तर तुमचा आन्सर काय पॉझिटिव्ह येतं, आणि ॲक्च्युअल डायरेक्शन जर पकडली तर आन्सर निगेटिव्ह होतं. त्याच्यामुळे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये एवढा काही चेंज होत नव्हता. त्याच्यामुळे सिम्प्लिसिटीसाठी काय केलेलं आहे, आता आपण जे काही बुक वापरतो त्यामध्ये करंटची डायरेक्शन जी आहे ती तुमची कन्व्हेन्शनल डायरेक्शन असते. बघा इथं हिस्टोरिकल कंटेक्स्ट दिलेला आहे, तर तो काय आहे की व्हेन इलेक्ट्रिकल स्टडी बिगेन्स सायंटिस्ट डझंट नो अबाउट दी इलेक्ट्रॉन, सो दे आर ॲझ्युम पॉझिटिव्ह चार्ज युअर रिस्पॉन्सिबल फॉर दी करंट. पण हे जे ॲझ्युम्शन होतं हे चुकीचं होतं, आणि नंतर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली, आणि जो काही जे थॉम्सन सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलं की ॲक्च्युअली जो काही आहे तुमचा इलेक्ट्रॉन फ्लो होतो, हे यांनी प्रूफ केलं. त्यामुळे ह्या दोघांमध्ये हा डिफरन्स येत असतो. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.